औरंगजेब क्रूर कर्मा नव्हता तर उत्तम प्रशासक होता असं वक्तव्य करणाऱ्या सपाचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात विधिमंडळासह राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय आणि त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे। आणि या सर्व प्रकरणानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबच्या कबर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। सपाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या औरंगजेबाबद्दलच्या वक्तव्यानंतर आता याचे पडसाद महाराष्ट्रासह युपीच्या राजकारणात उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। औरंगजेब हा जे आहे तर क्रूरक्रमी नव्हता तर तो एक उत्तम प्रशासक होता असं त्यांनी म्हटलं आणि त्यानंतर विधानसभा त्याचे पडसाद उमटले आणि अबू आझमी यांचं निलंबन देखील करण्यात आलंय। मात्र यानंतर ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून देखील बराच जे आहे तर आरोप प्रत्यारोप होत आहेत। औरंगजेब यांची असलेली जी खबर आहे ती जी आहे तर काढून टाकण्याची जी आहे तर मागणी देखील अनेक भाजपच्या नेत्यांनी केली आहे। त्यानंतर आता ह्या सगळ्या पोलीस प्रशासन याची दखल घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये ज्या ठिकाणी औरंगजेबची कबर आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तर तो वाढवण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर हीच ती जे आहे याच ठिकाणी जे आहे तर औरंगजेब आपण बघितलं तर इथं लिहिलेलं आहे मकबरा मुघल सम्राट औरंगजेब आलमगीर असं हे बोर्ड देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि आतमध्येच जे आहे तर औरंगजेबाची कबर आहे। या सगळ्या वादानंतर आता जे आहे तर पोलीस प्रशासन मात्र अलर्ट मोडवर आलेलं आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। याच ठिकाणी नाही तर खाली देखील जो आहे तर बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, हातात लाठ्या आणि असे होमगार्ड असतील पोलीस असतील हे सगळे या ठिकाणी जे आहे तर बंदोबस्त जो आहे तर या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। एकंदरीत काय तर या सगळ्या वादात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आता पोलीस प्रशासनाकडून ही दखल घेतली जात आहेत। वेगवेगळे आरोप होत आहेत। स्वतः युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील या सगळ्या अबू आझमींच्या वक्तव्यानंतर जे आहे तर कमेंट केली होती आणि त्यामुळे याची पडसाद ज्याचे राजकीय ठिकाणी आपल्याला उमटताना पाहायला मिळतं। त्यानंतर या कबर परिसरात जे आहे तर सगळी जी सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात इथेही आणि आतमध्ये ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त आहे। कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेताना पोलीस आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजीनगर।